राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरी कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलमते प्रकाशु मने निवृत्तिदासु औदार्य दोजे श्री गणेशाय नमः विष्णू म्हणे लक्ष्मी प्रथम प्राणप्रिय सर्वजनी सतत स्नान दान रूपाय तोक्त मलमस्मृत आचरावे गणपतीला नमस्कार करून भगवान विष्णू म्हणतोय हे लक्ष्मीवरते का या महिन्यामध्ये स्नान दान दीप संबंध काम जे काही तुम्ही व्रताचरण कराल त्या महिन्याचं फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आहे तेने सर्व पापे निरसते यलोकी सर्व सुख लाभते अंते ववनिया मोक्ष गती फेऱ्या चुकते जन्माचे मग हे जे 184 फेऱ्या आहेत ना आपले हे आपले या अधिक महिन्यामध्ये जर आपण आंघोळ स्नान दान केलं तर 184 फेऱ्या आपल्या चुकल्या जातील याविषयी तुझं कथा एक सांगतो आहे की पापनाशक जे ऐकता ब्रह्मा ये देखो पुनरपी न हे जन्मासे याविषयी एक कथा तुला मी सांगतोय का पापाचं तर नाशन होतोय पुनरपी जननम जठर शयनम पुन्हा आईच्या उदरामध्ये या मृत्यूलोकामध्ये आपले येण्याची पाळी येणार नाही डायरेक्ट वैकुंठ गोलोकाला आपल्याला प्राप्ती होईल इंद्रिय पूर्वी पृथ्वीवरती वीरबाहू नामे होता राजा तो महादाता प्रसिद्ध जगती यजनशील सर्वदा यजनशील म्हणजे आपल्या धर्माप्रमाणे वागणारा इंद्रिय म्हटलं एक पृथ्वीवर वीरबाहू नावाचा एक राजा होता महादाता होता प्रसिद्ध होता आणि आपल्या कीर्ती आपल्या धर्माप्रमाणे वागणूक करायचा आणि रूपे सुंदर भाग्यवान सर्वजन प्रिय क्षमीमान अति बलिष्ठ बुद्धिमान ऐसा गुणवान असे बलिष्ठ म्हणजे बलवान पण होता गुणवान पण होता आणि बुद्धिदाता होता असं त्याच्या अंगामध्ये औदार्य यशस्वी सगळे गुण होते तत्बार्या नामे यशोमती रूप सुंदर अभिमान होते धन यौवन गर्विष्ठाती ऐसे निवृत्ती होती पै तर अशा त्याची भार्या यशोमती सुंदर होती रूपवान गोरीपान होती ऐश्वर्यवान होती गर्विष्ठ नव्हती आणि त्या रायाचा जो प्रधान त्याचे नाव होते मंडन तो स्वामी भक्ता ते श्रीमान शूरमान असे पै मग त्या राजाचं नाव काय आहे वीरबाहू आणि त्या प्रधानाचं नाव आहे मंडन तो प्रधान काय करायचा भक्ती करायचा प्रधानाची भार्या सती तिचे नाम गुणवती ती क्षणिक मानुनी धनसंपत्ती दानधर्म करीत असे मग अशा प्रधानाची बायको कोण होती क्षणिक होती जी धनसंपत्तीला दान धर्म करीत असत पण राजाची बायको थोडीशी गर्विष्ठ होती संबंधात ती काय आपला दान धर्म करायची नाही आहे आयुष्या प्रकारे ती 4 जण मंडिताचे स्वसुगुण परी राजा राणी ती अभिमानी नाडली कशी ती ऐका बघा राजा राणी नाडली म्हणजे त्यांना गर्व झाला त्या या महिन्यामध्ये ती काहीच करायची नाही आहे पण प्रधान आणि प्रधानाची पत्नी मात्र आचरण करायची वीरबाहू राज्यभार सर्व टाकीला प्रधानावर स्वय संसार मानून स्थिर भोग निरंतर भोगीत असे मग त्या अशा प्रकारे तो राजा संसार टाकून आपल्या जंगलामध्ये गेलेला आहे यशोमतीसह वर्तमान विहार करावे अनुदिन नाना आरामवनातून भ्रमण असावे सर्वदा मग घोड्यावर बसायचा बायकोला घेऊन आणि जिकडं तिथं झाडाखाली अमुक तमुक आराम करायचा नाना वस्त्रे नाना भूषणे नाना भोग नाना पाने
नाना यज्ञ नाना वाणे नित्य नवीन करी पाय आयुष्य आराम. आता नवीन गाड्या आल्या ना, मग 1 लाखाची 4 लाखाची आरती काही दूध देणारे आहे का? समजलं का? जैशा नवीन गाड्या तशी आपले खर्च वाढत जातोय. तशा प्रकार तो राजा आयुष्य आराम करायचा. नाना चर्या नाना वन, जैसे जैसे त्याला लागेल त्या पद्धतीने तो खाऊन टाकायचा. तयाची राणी तिनी अनुदिनी नाना भोगते भोगदानी दान व्रत के देवार्चन स्वल्प एकदा नाचरती. कधीच ती दोघं जण दान धर्म करायचे नाही आहे. अशी राजा राणी गर्विष्ठ होती. ऐसा लोटला काळ बहुत तयाचे 2 झाले सुत सुबावो शतबावो ऐशी त्याप्रत नामे ठेविले यथाविधी. मग त्या राजा राणीला 2 मुलं झाली, सुबाहू आणि शतबाहू अशी 2 मुलं झालेली आहे. पुढे ते अनुदिन वाढून झाले रूप यवन संपन्न. तो कदाचित काल पर्य करून अधिक मास पातला. मग अशा प्रकारची तुमच्यासारखी लहानाची मोठी झाली आणि बलवान झाली, रूप संपवान झालेली आहे. आणि असं काही दिवस लोटल्यानंतर 3 वर्षाने अधिक महिना आलेला आहे. ते मंडन प्रधानाची कांता गुणवती मा पतिव्रता नित्यव्रत राणीच्या सेवेकरिता राजसदना पावली. मग आता त्या प्रधानाच्या बायकोला वाटलं चला अधिक महिना आलेला आहे तर आपण राजाच्या पत्नीला काहीतरी या व्रता महिन्यामध्ये 1 दिवस तरी आंघोळ 2 दिवस आंघोळ करायला सांगावी. अशी प्रधानाची पत्नी गेलेली आहे. ते राजमंदिरा ते सुंदर केवळ जैसे महेंद्र मंदिर धनरत्न मंडित समग्र दास पूर्ण असे पण. तर अशा प्रकारे तर राजाचं मंदिर बोलल्यानंतर काय कातोऱ्यासारखं होणार आहे का? नाही आहे. अशा प्रकाराने महेंद्र मंदिर तसं सोन्याचं मंदिर सजवलेलं आहे. दास दासी सर्व त्याच्या घरी भरपूर होतं असं सांगितलेलं आहे. तया पावणे ती गुणवती विचार करे स्वकीय चित्ती पूर्वपणे ही संपत्ती यशोमती ते लाभली. तेव्हा ती प्रधानाची पत्नी आलेले विचार करताना बापरे हे मंदिर आहे घर आहे का काय आहे हे पूर्वपुण्याने त्यांना प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकाराने असे बोलत असताना इतक्यामध्ये राणी आलेली आहे. परी याचा न करिता सव्यवीय सख्यास रात्रंदी निर्भय केवळ भोगनिक्षय करिता आहे अविचार. मग या राज्याचा ती विचार करत नाही बाबा हे कुठून आले काय आले तर हिला काहीतरी आपण ज्ञान सांगावं आणि 2 दिवस 1 दिवस तरी या महिन्यामध्ये आंघोळ करावी असा प्रधानाच्या पत्नीचा विचार आहे. ऐश्वर्य बल राजा मस्त जैसा केवळ आजात बसत त्याहुनी राणी जास्त अज्ञान स्वस्त झालीसे. कारण नवरात जर दारुड्या निघाला तर बायको पण तशीच आचरण. तैसा राजा सुद्धा अजान बसतो यासारखा वागायला लागले आहे. बोकड कसा असतो खाऊन पिऊन धष्ट. आता हे मुसलमान ईदला काही ते काजू बिजू वर्षभर घालतात आणि ईदच्या टायमाला तो काय करतो कापला जातो. तैसा तो राजा अजान बसतो ते बकऱ्यासारखा फुगलेला होता आणि त्याची पत्नी सुद्धा त्याच्याच सारखी वागत होती. त्यांना या महिन्याचं काही किंचित ज्ञान नव्हतं. याने ह्या उभयात प्रत पुढे दुःख होईल प्राप्त तरी ह्या राणीशी सत्कर्मार्थ मोदक किंचित करावा. मग आता ही तर सुखातान पण मेल्यानंतर याने यमाच्या यातना भोगाव्या लागतील. पण यानं या मार्गातून काढावं काहीतरी ज्ञान सांगावं असं त्या प्रधानाच्या पत्नीला वाटलेलं आहे. ही होता सत्कर्माचरणी रावाईच्याच वचनी म्हणून तोही सत्कर्मी होऊनी पुढील दुःखचे टाळेलं. मग अशा प्रकाराने हिला जर सत्कर्म करायला लावलं तर हिच्या मुलं तिचा राजा पण सत्कर्माला लागेल. यांच्या पुढच्या यमाच्या यातना चुकल्या जातील अशी ती प्रधानाची पत्नी त्यांना आता बोध करायला गेलेली आहे. आईचा परोपकारार्थ विचार करून या अंतरात त्या प्रधान पत्नीने राणी प्रतो निरखून पाय निरखून बघू म्हटलं आता ही बाई बरोबर आहे का ही आपलं ऐकेल का ही या व्रताला तोंड देईल का अशी तिने निरखून त्या राजाच्या पत्नीकडं बघितलेलं आहे. ते ती याच्या मुखचर्यावरून ये दवा आहे हे सुप्रसन्न ऐसे अंतरी जाणून ती ऐसे बोलू लागली. कारण झाड जाणीजे फुले मानत जाणीजे बोले. माणसाची बोलण्यावरून परीक्षा घ्यावी आणि झाडाची फुलावरून परीक्षा घ्यावी. तशा प्रकार तिने पायाच्या नखापासून केसापर्यंत तिला ओळखलं. ही बाई कशी हसरी आहे ही व्रत करेल का ही आंघोळ करेल का तिच्या चेहऱ्यावरून हिला कळून आलेला आहे. ताबडतोब तिच्याशी बोलायला लागलेली आहे. सखय यशोमती राणी
तू आमची आहे स्वामिनी, तरी माझी एक विनवणी ऐकून घे हे प्रीतीने. तेव्हा ती बोलतो, यशोमती राणी तू आमची राणी आहे, आम्ही तुझ्या आज्ञेनुसार वागतो. पण आता हा अधिक महिना उगवलेला आहे, या महिन्यामध्ये काहीतरी सत्कार्य कर, आंघोळ कर 3 दिवसाची 2 दिवसाची, तर तुझ्या जन्माचं सार्थक होईल. नाही तर मग यमाचे दूत आपल्याला वरीत वरीत घेऊन जातील. जो श्रीहरीचा प्रिय अत्यंत तो हा अधिक मासाला सांप्रतो, यात सत्कर्म करिता किंचित फलानंत लाभते. जो आता श्रीहरीचा महिना आलेला अधिक महिना, याच्यामध्ये एक किंचित काहीतरी जर पुण्य आंघोळ केली, दान पुण्य, तर तुझं फळ अनंत मिळेल. यात करिता स्नान दानादी नियम, येथे सुख लाभणे उत्तम, अंत्य अक्षय वैकुंठ धाम लाभते जाण निश्चय. यामध्ये तुम्ही आंघोळ केलीस, दान पुण्य मिळत, इथं पण सुख आहे न वैकुंठाला पण सुख आहे. ऐसा मासोत्तम मास, हा सर्व पर्वावणी विशेष, म्हणून तू या मासव्रतास विधीपूर्वक आचरण. विधीपूर्वक मग तुला काय जमतंय ना, दान धर्म करायचं दान धर्म कर, एकांत उपवास करायचं एकांत कर, मौन भोजन कर मौन भोजन कर, आंघोळ करायची आंघोळ कर. हे काही एकतरी या महिन्यामध्ये अन्नदान पाणीदान काही कर, तर तुझ्या जन्माचं काय होईल, सार्थक होईल. तेने येथे तुझे समस्त पूर्ण होतील मनोरथ, आणि अंतिम रथरासहित वैकुंठ जाशील निश्चय. त्याने तुझं मनोरथ पूर्ण होतील, पण तू नवऱ्याबरोबर एकत्र वैकुंठाला सती जाशील. आयसे ऐकून ती राणी गुणवतीस नाक मुरडोनी, हसत हसत म्हणे गे साधनी, ऐके मम वाणी साचार मुरडत. म्हणजे वाकरा मुस्कुट केलं नाही काय, हा बरी आईली सांगायला तुला बरं आत्ताच महिना मग तुला करायला. आयशी नाक मुरडीत ती राणी बोलायला लागली. काय बोलतोय पुढे ऐका. पृथ्वीवरती प्रजाजन ते तीर्थव्रता जे करते पुण्य, तयाचा भाग राजाला गुण मिळतो जाण निश्चय. काय तिने उत्तर दिलं, या पृथ्वीवर जे राजा पुण्य करतात ना लोक, ते राजाला मिळतात. तर राजाला या आंघोळ महिन्यामध्ये करायची गरज काय, राणीला आंघोळ करण्याची कराय. आम्ही जे राज्य करतो हे प्रजेसाठी करतो ना, प्रजे जे पुण्य करतो ते आम्हाला मिळतोय, अशी ती राणी त्या प्रधानाच्या पत्नीला म्हणायला लागलेली आहे. आणि मी रायाचे अर्धांगी, म्हणून मदही किंचित लाभ भाग, मग व्रतादी अपुढे अंग उगाची का झिजवावे, का झिजवावे किंवा सुकवावे. मग आता तुम्ही जर जे पुण्य करता ते आम्हाला मिळतंय, तर आम्ही आमचा अंग का सुकवावा. हाय तो बरा आहे आमचा, काही आम्हाला तीर्थयात्रा करायची गरज नाही, काही आम्हाला आंघोळ करायची गरज नाही. जे प्रजा करतोय ना, ते प्रजेचे मुलं आम्हाला मिळतोय. तपे किंवा ब्रह्माचर्यसी काय फळ येणार हातासी, दैवेला दर्या संपत्तीसी हरनिशी भोगावे. तर अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी का स्वयंपाका घरोघरी. तुकारामाने म्हटलेलं आहे का काही बायाबद्दल मामा पंढरपूरला चाललाच ना, हे 100 रुपये जे ना देवाला हात टाक माझा, तर देव काय तुझे 100 रुपये हार भुकायलेला आहे का, समजलं का. असं नाही, आपण जाऊन ना तेव्हा देवाला ती भक्ती आवडेल. तुम्ही 100 रुपयाने देवाला साखर टाकाल, देव काही बाजारचा भाजीपाला नाही आहे. तशी राणी बोलतोय का तुम्ही जे करता ते आम्हाला पुण्य मिळते, हे शक्य नाही आहे. जेव्हा आपण झिजू काया त्यावर आपल्याला पुण्य मिळेल. असं तुझं माझं वास आल्यानंतर भाऊजी आपला पोट भरेल का. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, तरी का स्वयंपाका घरोघरी. काही बाया म्हणतात आम्ही जेवलो ना, वासानेच आमचा पोट भरते. वासाने जर पोट भरतात तर लोक स्वयंपाकाला बनवती. ऐसा तसा 100 रुपयाने भगवंत तुमचं येईल, तर मग ते पंढरपूरच्या विटेवर कला तो उभा राहिला असता 100 रुपयासाठी. सांडोणी या इतर गोष्टीशी पोठोनी काढीला अधिक मास, इत्यादी प्रकारे किंचित असरोष साक्षेपे वचन बोलती. अरे सगळं महिना टाकून यो तुम्ही धोंडा महिना कधी केलेला आहे, याला कोण विचारतंय. अशी ती राणी या महिन्याची काय करायला लागली, निंदा नालस्ती करायला लागलेली आहे. त्या गुणवतीच्या अंतरात दुःख झाल्याचे बहुत, परी राणीच्या समाधानार्थ इतर गोष्टी काढिल्या. इतर गोष्टी तिथं परत तिथं बोचकलं तिला. कोणाला का या महिन्याची तू निंदा करतोस, इतकं त्या प्रधानाच्या पत्नीला बोचलो. परत तिने विचार केला का हिला आपण काहीतरी गुणवत्तेचा उदाहरण देऊ आपण. जर तू सांगतोस माझ्या घरी जेवण बनवलं तर तुझा पोट भरतोय, तर तू रांधीस नाही का, ऐसा ती आता उदाहरण द्यायला लागेल. तसं नाही बाई, जर प्रजा जर पुण्य करताना तुम्हाला मिळेल, कुठल्या शास्त्रामध्ये आहे, ऐसा ती तिला आता उपदेश करतो राणीला. पराधीनत्वा फार कठीण, मरणावण्याती दारुण, म्हणून मधुर वचने बोलून केले समाधान राणीचे. परत तिने मधुर वचन, मधुर म्हणजे गोड शब्दाने बोले, बाई असं नाही आहे,
तुम्ही पुण्य केलं तर नवऱ्याला मिळेल, हे कोणी सांगलं आहे? नवऱ्याने केलं तर बायकोला मिळेल, कुठल्या शास्त्रामध्ये आहे? शक्यच नाही आहे का प्रजेने केलेलं पुण्य ते राजाला मिळतो, हे शक्य नाही. आपण जरा काया शिजवून आपण आंघोळ करून तर आपल्याला पुण्य मिळेल, मामाला मिळेल का? मीनी केलेलं, मामाने केलेलं मना मिळेल का? नाही मिळणार. अशी ती प्रधानाची पत्नी तिला उपदेश करायला लागलेली आहे. मग तिची घेऊन आज्ञा गुणवती आली स्वसदना आणि वंदुनिया पतिचरणा व्रतार्थ अनुज्ञा याचिली. मग अशी ती काही बाई ऐकायला मागत नाही. शेवटी ती आली आणि आपल्या नवऱ्याच्या पाया पडली ना आपल्या व्रताला सुरुवात केलेली आहे. यथाविधी अधिक मास व्रत गुणवतीने केले समजतो, तिने तिचे लोकुनी दुरित सौभाग्य वाढत चालले. मग तिने जे महिनाभर व्रत केलं ना तर तिचं सौभाग्य व्रत वाढत चाललं प्रधानाच्या पत्नीचं. आता हिने निंदा केली ना, हिच्या मुलांचं काय झालं पुढे ऐका. आणि हिला शेवटी डुकरिणीची काय आलेली आहे? योनी आलेली आहे. ती यशोमतीने वहिले अधिक मास व्रत उमानिले, तिने ते प्रथा गले दुःख पातले औचित ताबडतोब या हाताने करायचं आणि या हाताने भोगायचो. हिने बोलले ना, अधिक महिन्याचा निंदा नालस्ती केली, लगेच तिला काय दुःख आलं पुढे ऐका. यवन दशारूढ रूप संपन्न ऐसे तिचे दोन कुमार तयासी भरुणी महाज्वर एकाएकी निवर्तले. एकाएकी म्हणजे त्या तिच्या यवन दशामध्ये आपलं जसं वय होतं ना त्या पोरांचं राजाच्या, ताबडतोब त्यांना ताप आला आणि तापाने एका दिवशी दोघं काय केलेले आहेत? मेलेले आहेत. तयाच्या दुःखे पोलोणी आती निचेष्टित पडली यशोमती, तैसाच वीरभाऊ अनुपती दुःखित आती झाला पण. मग आता दोन पोरं एकाच टायमाला मेल्याबरोबर राजा आणि राणी दुःखित चक्कर येऊन पडलेली आहे. सकल लोकास वर्तमान विलाप परी हृदय पिटून म्हणे रे कटकटा काय महान प्रसंगी दारुण आणि प्रसंगी म्हणजे एका टायमाला मला प्रसंग दोन पोरांचं दुःख मला भोगावं लागलेलं आहे. इकडे राणी यशोमती मस्तक आपटी पृथ्वीवरती बहुदासी सावरती परी उपाय न चालेचो. आता कितीतरी राण्या दाश्या तिला समजावं आलेल्या पण तिला दुःख कमी होत नाही आहे. पुत्रमुखाते कुरवाळी विलाप परी दिन वाणी तो ऐकून सकल मेदिनी उलोपाय साचार. मग पुत्राच्या तोंडाकडे जाऊन त्या ती बोलते का बाला जरा तरी मला तोंड दाखवणं. आयसा महाकांत वर्तला प्रधाने राजा भाऊ बोधिला परी तो असे आज्ञाने भरला म्हणून समजला नाहीच. मग प्रधानाने त्याला समजला, झालं गेलं गंगेला मिळालं. आता दुःखाला तोंड द्यायला आपलं कर्तव्य आहे. माणूस तिथं ठेवला 4 घंट्यानं का त्याच्या अंगाला काय सुटतं? वास सुटतं. म्हणलं 4 घंटामध्ये त्याला उचलायचा असतो. तैसा प्रधान त्याला समजवते, राजा आता झालं गेलं गंगेला मिळालं, आता याला आपण आगणी दिली पाहिजे. प्रिय मलमास व्रत वहिले यशोमतीने अवमानिले, त्या पापाचे आईसे आगळे फल उदेले दारुण. तर तुझ्या बायकोनी मलमासाचं काय केलेलं आहे? अवमान केलेला आहे, म्हणून ही तुझ्या दशा अशी केलेली आहे. त्या गुणवती होती स्वसदनी तिने लोकमुखातून राज मृत्यूची कहाणी वार्ता ऐकून शोकसंतप्त झाली पण. मग अशा प्रकार प्रधानाची पत्नी कोण? गुणवती. ती बातमी ऐकली ना लोकांच्या का राजाचं 2 पोरे मेलो, राजाचं 2 पोरे मेलो. ताबडतोब ती शोकसंतप्त झाली का या बाईला मी सांगतो तू या अधिक महिन्यामध्ये एकतरी व्रत कर, तू आंघोळ कर, अमुक कर. ही बाई काय ऐकलेली नाही आणि लगेच सत्वरगती पावली राजाच्या घराप्रती. तो पुत्र शोके आकरण क्षेती यशोमती लोलत असे. मग अशा प्रती बघायला आली गुणवती तर यशोमती राजाची पत्नी तडफडायला लागलेल्या पोरांचं दुःख करताना. ती असे कवटाळून गुणवती विलाप करू लागले हाती. त्या दोघींच्या शोकाची मिठी कोण गती करील. मग दोघी कळकळीची मिठी मारली, बाई तुला सांगतो तुम्ही जरा एक दिवस तरी या महिन्याचं आचरण कर. अशा दोघी दुःख करतात का या धरणीला वर्णन करता येत नाहीये, एवढं दोघींना दुःख झालेलं आहे. उक्सा बुक्सी बहुत पुत्राचे गुण आठवित पुन्हा पुन्हा वक्षस्थल पिटित भूमिशी पडत आक्रोशे. पुन्हा कपाल पिठाची छाती पिठाची पुन्हा धरणीवर कपाल आपटायला लागलेली आहे. ऐसे चालले बहुत वेळ ते ज्या दासी होत्या सवळ त्या दोघीशी निर्मळ बहुत प्रकारे बोधिल्या. मग ज्या काय राणीच्या दासी होत्या त्या दोघींना बरंचसं समजावलं, बायांनो आता रडू नका, झालं गेलं गंगेला मिळालो, आता यांना आपण तिरडीवर न्यायला पाहिजे, सतीगती लावायला पाहिजे.
आक्रदंत किंचित राहिले, राणीने गुणवतीकडे पाहिले, तो तिचे मुख तांबुळे अत्यंत रंगले असे होय. मग अशा प्रकाराने आता तिने काय केलेली होती माहिती आहे तुम्हाला? हे लिस्टिप लावतात नाही का, ती लावलेली होती का त्या उपासाच्या निमित्तानं. तर ती पोरं मेली म्हणून मैथाव आली. तर राणीला वाटलं का हिने पानाचा विडा खाऊन आलेली आहे. तेव्हा शांत झाली तर बघतो तर प्रधानाच्या बायकोच्या तोंडामध्ये काय आहे? पानाचा विडा आहे. काय ग म्हटलं, माझा पोऱ्या मेले तर तू पानाचा विडा खाऊन आलेली आहे अशी ती राणी बोलायला लागली. भांगे भरला शेंदूर, भाले कुंकुमाते सुंदर, नैनी अंजनीचा कोर, कुंकुमहार वेणीतो. काही बायांना उपास असला त्या मालवारनी बहिणी बघा काय करतात, इथं लावतात, इथं भांग भरतात, पायाला ते मलवड भरतात, कारण त्यांचा काहीतरी उपास असतो. तैसा या हिचा मलमासाचा उपास होता ना, कुणाचा? प्रधानाच्या बायकोचा. तिला काही माहिती नव्हतं पोरे मेल्यांशी. हिला माहिती कशावर पडली का राजाच्या घरामध्ये राणी रडतोय, मग या दासींनी सांगितलं म्हणून तिला त्याची सई नाही राहिली का बाबा काय झालं का आपण तोंडून जावं, काय करावं नाही. ती तैसाच भांग भरून तोंडाला निष्ठीप लावून आलेली होती. ऐसी सौभाग्यभूषणे मंडित, पाहुणी या गुणवती प्रत, यशवंती राण्या अंता राहतो, क्रोध संतप्त झाली पै. क्रोध संतप्तो म्हणून तुम्हाला माहिती आहे ना, पूर्वी बाया मैथाव दावाचं ते ना तसे नेता फूल काढून जायचं, माल काढून जायचं. अशा प्रकाराने तशी त्या राणीला संतप्त झाला. माझा दुःख डोंगर लोटलंय, ही अशी सौभाग्यवती रूप धारण करून आलेली आहे. आणि म्हणे सखी गुणवती, काय ही अशी तुझी रीती, दुःख पर्वत माझ्यावर लोटती, कोसलोनी या पडलासे. अगं हे गुणवती, माझ्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळले, तू अशी भांग भरून आले, पानाचा विडा खाऊन आले, म्हणजे तुला किती आनंद वाटलेला माझा पोरे मेलं तर. अशा प्रकारे ती गुणवती म्हणायला लागलेली आहे. यावेळी मुखमंडन करून आणि वस्त्र अवश्य लेवून येथे तू आलीस नटून, हे तुझं योग्य दिसते का? माझं दुःख आणि तू नटून आले तुला योग्य दिसतोय का? अशा प्रकाराने ती म्हणायला लागली राणी. उठ उठ येतून चालती हो, सुखेदायी आपल्या घराशी, मी आभाकीने आहे खरी, तरी दुःखाची भोगितो. जा म्हटलं, उठ इथून माझ्या घरातून चालती होय. तेव्हापासून काही बाया जर अशा भांग भरून आल्या ना मैथावं, तर लगेच ते बाईला राग येतो. काय गो माझा मेलन तू बघायला मजा बघायला आलेस का? अशा प्रकार म्हणून तेव्हापासून आता बाया कोणी फुल घालीत नाही. अशा यासारख्या येतात, अंगावर काहीतरी फरकी वगैरे घेऊन येतात. तर तशा प्रकार उठ म्हणत चालती हो, माझं दुःख मी आभागी नाही, मी माझं दुःख मी भोगीन, तू नको माझ्या दुःखामध्ये येऊ. तू सदा सुखे राही नटत, ऐसे बोलून राणीने त्वरित, बलात्कारे गुणवती व्रत, घरी परत प्रेशिले. जसं आपण का बलात्काराने उठवतो, जा माझ्या घरातून चालती होय, तसं ते राणीने बरंचसं शब्द वापरलं आणि तिला आपल्या घरामध्ये पाठवलेलं आहे. तिने येऊन स्वघरासी बहु विचारले मानसी, परी राणीच्या अभिप्रायासी जाणवे ना साचार. परत ती घरा येऊन का राणी मला अशी काय बोलली, मी काय केले, आवरा पानाचा विडा खाले का? पानाचा विडा नव्हता तिने खाला, तिने काय केलं लिस्टेप त्या बहिणीले होता नाही का, इथं इथं तसं तिने लावलेलं होतं. तर ती गुणवती स्वपतिव्रत विनवे म्हणे व प्राणनाथा, आज मी यशोमती राणी प्रत गेले होते भेटावया. तेव्हा ती आपल्या नवऱ्याला बोलतोय, का हो म्हटलं मी का पानाचा विडा खाले का? मी यशोमतीला भेटायला गेलतो तर तिने मला घरातून बाहेर काढलेली आहे. मी ती म्हणतो तुम्ही पानाचा विडा खालेत, माझा पोऱ्या मेलेनं. परी तिने मध विलोकून काही विपरीत केले भाषण आणि लगेच रागे तेथून परत दौडून लाविले. मग तिने सांगलं का तुम्ही पानाचा विडा खाले न मला घरातून बाहेर काढलेला आहे. म्हणून मी आले आज सत्वरी विचार केला नानापरी, परी तिच्या वाक्याचा अंतरी अभिप्राय समजेना. पण ती बोलले पानाचा विडा खाले, तुम्ही भांग भरले, याचा मला काही अर्थ समजत नाही, काय याचा अर्थ आहे ते मला तुम्ही कृपा करून सांगा, अशी प्रधानाची पत्नी आपल्या प्रधानाला बोलतोय. स्वयं पडले आसवणी, तिने ऐशी का केले करणी, याचा विचार प्राणनाथाने स्वयंमनी करावा. भाऊ तुम्ही तरी विचार करा, काय हे शब्द मला तिने असं बोललेलं आहे, तर तुम्ही मला अर्थ सांगा. ते ऐकून मंडन प्रधान म्हणे, प्रिय व्यर्थ वचन, पुत्र शुक्र आणि त्रासून काहीतरी बडबडले असेल. आणि एखाद्या बाईच्या डोक्यावर दुःख आलं ना, मग ती वेड्यासारखी काहीतरी बडबड करते ना, तसा प्रधान बोलतोय नाही का, ती दुःख आहे, तिने तोंडातून काही जातं बघा मैथा वाहिल्यानं, काही बोलत चालती होय गो, पहिला आमचं शेताचा पैसे खाल्यात पलाटात आता मैथा वाहिल्यात, अशा प्रकारे रडून बोलता नाही का बाया.
तशा प्रकारे तिने म्हटलं काहीतरी बोलला असेल म्हणून तू काय राग नको मानू असा प्रधान म्हणायला लागलेला आहे. बघा तुम्ही आपण आवऱ्यान सुद्धा बहिणीत भाऊ असं नातं असल्यानं मग त्या भाऊ जय बोलतात पुराई साजतलाच नाता आहे मैथा व्हायलाच कणाला आयलस तू मैथावं अशा बोलून मग काही रडताना परत जातात. त्याचा की जे कासया विचारो प्रभाती तेथे जाई सत्वरो बोधवचन सांगोनी साचारो बरे समजावी ती असे काही म्हटलं मनामध्ये विचार करू सकाळी माहीत द्याला ना का मग तू दुसऱ्या दिवशी जा ना तिला समजव अशा प्रकाराने मीही उठवणे प्रातःकाली सभेत जाईन राजाजवळी ऐसे बोलून ते काली स्वस्त झाली दोघे जण. मग मी सुद्धा तुझ्या बरोबर येईन ना सभेमध्ये सगळ्यांना सांगेन का काय का अशी बडबड करत होती माझ्या बायकोला मैथावशी का बाहेर काढली ते मी सुद्धा तिला समजावून सांगेन. द्वितीय दिनी सूर्योदयी उभयता गेले राजघरात मंडन पावला सभ्यात गुणवती गेली राणीवसात. मग मंडन म्हणजे प्रधान झाला राजाच्या सभेमध्ये आणि प्रधानाची पत्नी गेली राणीच्या सभेमध्ये गेलेली आहे. तर राणीने गुणवतीचे वदन पूर्ववत सुमंडित पाहून कोपे दासी मुखे तत्क्षण रायासी सांगून पाठविले. परत तैसा तिचा तोंड आहे तिच्या तोंडात पानाचा विडा नाही तसे तिने निष्टीप लावलेले आहे तोंड लाल गुंज आहे आणि भांग भरलेला आहे. परत म्हटलं माझा ऐसा तोंड घेऊन तू माझ्या दरबारामध्ये. मग त्या राणीने दाशीला सांगितलं जा म्हटलं राजाला बोलवून आण. ही परत म्हटलं आलेली आहे पानाचा विडा खाऊन. दासी जाऊन रायाप्रती म्हणे राणीची ऐका विनंती. प्रधानाची पत्नी गुणवती राणी व समाधी आली असे. हो म्हटलं राज्य सरकार प्रधानाची पत्नी म्हटलं राणीच्या महालामध्ये आलेली आहे तुम्ही लवकर चला. हा पुढा दुःखाचा दिवस त्याने मंडन केले विशेष ती असे आयसे कैशी हो येस आम्हा सण नकळे पण अहो राणीला दुःखाचा डोंगर पसरलाय न ती एवढा पानाचा विडा शृंगार करून कशी काय आले तिला लाज कशी वाटत नाही आहे असे दासी त्या राजाला बोलायला लागलेले आहे. बाहेर प्रेम दाखवी मोठे प्रियांच्या अंतरे असे कोठे ना तरी आयशीरिता कोठे आहे पावे विचारून या. बोलतात ना मुंबई रामावर बगल में चिरुई काही तोंडामध्ये काय काय गोड गोड गोष्टी बोलतील ना कवा त्याची मान वाकली ना कवा खुंजीर काढतील खूप असतील पत्ता लागणार आहे. तशी म्हटलं ही वरून ही दाखवते पण हिच्या अंतरामध्ये काय आहे काळपटपणा आहे. माझे दोघे पुत्र मरावे हिने नतून ठतून यावे मग मी मग कैसे वाटेल बरवे म्हणे पावे विचारून या. मग अशा प्रकारची कोण ही सांगते दासी सांगतो राजाला जाऊन का ही परत आलेली आहे माझं 2 पोरे मेलेले आहे ही माझ्या दुःखा याच्यामध्ये नटून ठटून आलेली आहे. माझे सुखोद कोसरले हिच्या नटण्याने भरती आले तुम्ही खोटे वाटेल वहिले तरी प्रत्यक्ष विलोकी जे. तर माझे म्हटलं सुखोद कोसरलेले आहे हिच्या नटण्याने भरती हिच्या नटण्याला काय आलेलं आहे भरती आलेली आहे. चला म्हटलं माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही चला राज्य सरकार न बघा त्या बाईचा चेहरा. ऐसा ऐकताची निरोप राणीच्या प्रेमास्तव तो भूप राणी व समाजी साठोप येऊन या पोचला. ताबडतोब ते जशी कैकईनी कसे मंथरानी कैकईला भरवलेली आहे तशी ती राणी ची दासी होती ना ती राजाला भरवायला गेलेली आहे. गुणवतीच्या मंडनाप्रत पावनी पोपळा अत्यंत म्हणे कथिले समजत ते यथार्थ असे पै. राजा आला बघायला लागला. हो म्हटलं खरोखर मनाचे दासीने सांगितलंय तसंच म्हटलं ही नटून ठटून आलेली आहे. मग राये गुणवती सहित मंडनाचे बांधणी त्वरित तद्गुरीचे द्रव्य समजतो अपरणीय घेतले पै. बघा ताबडतोब त्या राजाने काय केलं राजाला प्रधानाला आणि प्रधानाच्या बायकोला झाडाखाली बांधली न त्यांच्या घरात जेवढं धनसंपत्ती होती ती सगळी लुटून नेलेली आहे. आणि त्या प्रधान दाम्पत्य लागून कारागृहामध्ये कोंडून पुन्हा राजा राणी मत्स्य न झाली बहुस आलो. तर अशा प्रकारे त्याने दोघांना कारागृहात टाकलं प्रधानाला आणि प्रधानाच्या पत्नीला. मंडन म्हणे श्रीप्रती प्रिय हे काय झाले प्राप्त कोणत्या कर्माचा हात बुद्ध विपाक झाला नकळे पैन. तेव्हा तो मंडन म्हणजे राजा प्रधान बोलतोय काय हे आपल्या पत्नी काय तुने असं केलं तुझ्या वागण्याने आज आपल्याला दोघांना कारागृहामध्ये टाकलेलं आहे. ते ऐकून गुणवत्ते म्हणे व्यर्थ का करिता खंती सेवक जनाची जीवित गती धन्य हाती निरंतर. तुम्ही कशाला गोष्टी करता कारण सेवक जनांची गती ही धन्यातीत असतोय ना राजाकडे त्याच्या प्रजेला भोगावा लागतो. तुम्ही काही चिंता करू नका. कोपिष्ट रायाची कथा
कोपे उगाची का करिता आम्हा दुःख अब्दीतून तारिता असे सर्वता श्रीधर. तर तिने भगवंतावर विश्वास ठेवला ना अधिक महिन्यावर, का तोच भगवंत आपल्याला तारील. तुम्ही काही चिंता करू नका. तो सकळ ब्रह्मांडाचा भार सो श्रीवा तो निरंतर सर्व दुःखनाशक परमेश्वर दयासागर असे तो. कारण आपल्या पाठीमागं काय दुःख असेल ते तो भोगल्याशिवाय सुटका नाही आहे. पण दुःख गेल्यानंतर भगवंत आपल्याला तारील याचे तुम्ही काय करा, शांती धरा असं सांगितलेलं आहे. तोचे संसारे सारभूत पूर्वितो मुक्तांचे मनोरथ तयाची कृपा होता त्वरितो दुःख समस्त निरसेल. त्याची कृपा होत नाही तोपर्यंत आपलं दुःख निरसन आहे. हे भोगाने ते गळे संचिता वाचुनी प्रारब्ध क्रियामान आणि संचित या रामाला चुकलं नाही, शंकराला चुकलं नाही, कृष्णाला चुकलं नाही, तर आपल्या गोष्टीला चुकणार का? हे आपल्याला भोगल्याशिवाय सुटका नाही आहे. ऐसे बोलून गुणवती लोह शृंखला पीडिते हाती दाखवून या नयन प्राती क्षितीवरती पडलेले. माझ्या दोघांच्या हातामध्ये लोखंडाच्या साखळ्या पडल्यानंतर दोघांचं डोलं मिटलं आणि दोघं जमिनीवर पडलेले आहेत. तैसाची मंडन प्रधानही दुःखे पडला धरणी टाई इतक्या माझी हरिणे हृदयी तद्दुःख बंधन जाणीले. ताबडतोब भगवंतानी त्यांचं दुःख जाणलं आणि त्यानं दोघांना आपल्या हृदयामध्ये सामावून घेतलेलं आहे. मग रात्री केले अद्भुत राजा राणीच्या स्वप्नात स्वये जाऊन त्वरित सकळ वृत्त कथेले. मग भगवंत राजा राणीच्या स्वप्नात गेला. कोण? भगवंताने काय बोलतो ऐका. हरी म्हणे रे वीरभाऊ राया मंडन तयाची जाया यासी त्वा मूर्खे बांधुनिया कारागृह घातिलेसी. तेव्हा देव बोलतो हे राजा, म्हटलं वीरभाऊ राजा, म्हटलं या राजाला मंडनाला आणि त्याच्या बायकोला विनाकारण तुम्ही कारागृहामध्ये टाकलेले आहे. ते दोघे महापुण्यवंत तया तू सोडी त्वरित नाही सर्वस्वे तुझं प्रत नाशील निश्चित जाणये. त्यांना तू सोडून टाक, नाही तर तुझ्या राज्याचा काय होईल, नाश होईल असा भगवान बोलायला लागलेला आहे. अरे अधिक मास व्रताचे फळ जे सर्वदा अक्षय निर्मल ते त्वा उभयतासी सकळ सांप्रत प्राप्त झालेसे. अरे तुला अधिक महिन्याचं फळ प्राप्त झालेलं होतं, त्या तुम्ही अधिक महिन्याच्या फळाचं तुम्ही काय केलं, निंदा नालस्ती केली म्हणून तुझी अवस्था झालेली आहे. पूर्वजन्मी त्या दोघांनी स्वया अति निर्जळ आसोनी मदश्री आरिसी उद्देशुनी अधिक मास व्रत आचरले. पूर्वजन्मी त्याही अधिक महिन्याचं व्रत केलेलं होतं म्हणून तुझ्या दरबारामध्ये ती दोघं जण प्रधान मंडन झालेले आहेत. तेने कुंकुमांजनी सिंदूर व सक्र तांबूलादी समग्र मुखालंकाराती सुंदर अक्षय लाभले आहे. ती त्याही काही पाण्याचा विडा नव्हता घाला, त्याही काही शेंदूर नव्हता भरला तिने. तिला अक्षय पूर्वजन्मी तिने हे जे केलेलं होतं ना, तिला तो चेहरा तैसा प्राप्त झालेला आहे. तिने स्वतःमध्ये काही केलेलं नाही, पाण्याचा विडा खाल्लेला नाही आहे. तेने कुंकुमांजन सिंदूर श्रवक्र तांबूल समग्र मुखालंकाराती सुंदर अक्षय लाभले तया. अक्षय म्हणजे आपण बोलतो नाही स्वयंभू. आता बघा ठाण्याला स्वयंभू मूर्ती आहे आपल्या शंकराची, तसे गणपतीची मूर्ती या स्वयंभू होती. तसं तिला स्वयंभू या अलंकार मिळाला तिने वापरलेला नाही आहे. गुणवतीचे धुतले वदन तरी ते न लपेची मंडन म्हणून ती आणि प्रधान अस्तिदान निर्दोष. ती म्हटलं निर्दोष आहे, त्याही कधी लाई पोयशा बनलेवला न का हमाम लेवला तरी ते काही धुपणार नाही. त्यांचा तो अक्षय चेहरा तसाच आहे असा म्हणायला लागलेला आहे. तेव्हा तू यांना सोड, नाही तर तुझ्या वाटेला आणखीन दुःख येईल. त्वत्पत्नीने अधिक मासात न आचरित माझे वृत्त साक्षेपे वचने त्या मासाप्रत अवमानिले एकदा. तुझ्या पत्नीने माझ्या महिन्याचा काय केलेला आहे, अवमान केलेला आहे म्हणून तुझी 2 मुलं मारलेली आहेत असं सांगितलेलं आहे. तेनेची यशोमतीला गुण पुत्र शोक झाला हे जाणून ऐसे बोलून श्री भगवान अंतर्धान पावला. त्याच्याने तुझ्या बायकोला यशोमतीला काय पुत्र शोक आलेला आहे. त्या निमित्ताने हे मी सर्व नाटक केलेलं आहे. तू यांना सोडून टाक, नाही तर तुझ्या राज्याचा क्षय होईल. तै तो राव उठवणी बैसला चित्ती स्वप्नाचा विचार केला. मग संबोधून राणीला सर्वही कथेला वृत्तांत. मग राजा जागा झाला आणि त्या स्वप्नाचा विचार केला. राणीजवळ गेला आणि राणीला काय बोलतो ऐका. तै ती म्हणे राया लागून मी हे ऐसेची पाहिले स्वप्न तरी या गोष्टीचा याच क्षणी विचार केला पाहिजे. तेव्हा तो राणी उठली आणि ती बोलते मी सुद्धा असा स्वप्न ऐकलेला आहे. तर ताबडतोब या गोष्टीचा विचार करून
ना आपण यांना दोघांना सोडून देऊ. मग तै ऐकून राणी सहित राव पातला कारागृहात गुणवतीचे मुख त्वरित दासियास ते प्रक्षालिले. परत त्याला तसं वाटत नाही. बघू म्हटलं आपण तोंड पुसायला जाव. मग दाशीला बोलवलं, जाम आणि त्या गुणवतीचा तोंड पुसून ये. बघत तो पुसते का, बघतो काय केले ते. बघायला गेलं कधी हमाम लेवला, कधी लाईफ बॉय लेवला न संतूर लेवला, तरी काही त्यांचा तो पाण्याचा विड्याचा तोंड काय तुपत नाही, जैसाच्या तैसाच आहे. मग तेव्हा त्यांना प्रचिती आली का खरोखरी जन्माला आल्यापासून तशीच आहेत असं सांगितलं आहे. परी तैसे तैसे दिसले, निहालुनी काही न झाले. मग राय श्वास त्यागले, सोडून धुतले पुनरपी. पुन्हा राजा झाला, पुन्हा राणी तोंड घासायला लागलं, तरी काही तो घासत नाही. त्या राणीची कात्री सोलायला लागली. आपण शाबू लावला ना जास्ती, आपली बघा कात्री, तसं ती घासता घासता राजाच्या राणीचा हात काय केलं, कात्री निघाली. तरी तो कुंकुम शेंदूर काय जात नाही आहे. तरी तैसेची शोभा अत्यंत राये दाविले राणी प्रत कुंकुमा मंडित समजतो दाखविले पूर्वत तियेने. पण ते राणीला दाखवलं, बघ म्हटलं किती आपण धुताव तरी पण त्यांचा तो स्वभाव जात नाही आहे. तरी ती राणी परमला झाली, तशीच रायाची अवस्था झाली. दास दासी सकल मंडळी आनंद पावली अत्यंत. मग अशा प्रकाराने तो कितीतरी धुपातण्याचा प्रयत्न केला तर धुपत नाही. सगळ्या लोकांना आनंद वाटलेला आहे. तव त्या राजेश्वरीने गुणवतीसह प्रधानाशी बंधमुक्त करून विशेषी वस्त्रालंकारशी पूजले. मग त्यांना दोघांना सोडलं आणि वस्त्र अलंकार सगळं दिलेलं आहे. आणि राणी सहित आपण त्या दोघी जणी हस्त जोडून म्हणे अपराध घडला म्हणून क्षमा करी म्हणजे. मग ताबडतोब त्या दोघी जणी आल्या मलमासाच्या जवळ आणि मग सांगितलं, दोघे हात जोडून विनंती केली, माझ्या चुकी जाईल, अपराध माफ करा. विनवणी राणी सहित राव पावला स्वग्राप्रत प्रधानाशी श्री समवेतो स्वकीय सदना पातला. मग राजा गेला आपल्या सदनात, प्रधान गेला आपल्या सदनामध्ये. प्रिय ऐसे अधिक मास व्रते फल लाभले गुणवती ते, हे प्रत्यक्ष येता अनुभवाते सर्व लोक विश्वासले. मग सगळे अधिक महिन्याचा विश्वास पटल्यानंतर सगळ्या लोकांना पटलेला आहे. तेव्हापासून अधिक महिना पाळायला लागलेले आहे. पुढे अधिक मास होता प्राप्त सर्व केले यथोक्त व्रत तत्प्रभावे ते लोक समस्त भाग्यवंत झाले पै. आणि तेव्हापासून हे व्रत मेदिनीवर झालेच विख्यात. याने संतती संपत्ती सतत होते अखंडित निश्चय. बघा या प्रधानाने राजांनी त्या काळात केलेला आहे, तेव्हापासून या अधिक महिन्याला वाहवा आलेली आहे. समूळ दारिद्र्य लोपते सर्वदा सर्व सुख लाभते, ब्रह्मात्यादी सर्व दुरिते निर्सती जाण याचेनी. मग याच्याने आपलं दुःख दारिद्र्य लोपलं जातोय, ब्रह्मात्याचं पाप फिटलं जातोय. आणि य लोके इच्छापूर्ती दोहे वय मोक्षप्राप्ती ऐसी या श्रेष्ठ व्रताची गती असे जाण इंद्रिय. हे लक्ष्मी आणि हे लोकांमध्ये इच्छा पुरते, पण दोहीमध्ये मोक्ष दोघांना काय मिळते, मोक्ष मिळते नवऱ्या बायकोला. ऐसे सांगून रमा रमण कथा लागला उद्यापन निदान. ते पुढील प्रसंगी संपूर्ण विवर्जेल यथामती. मग उद्याच्या अध्यामध्ये आपल्याला कथेचं उद्यापन 13 दिवस 8 दिवस 9 दिवस ते 30 दिवस कथा ऐकले, त्याचं उद्यापन कसं करायचं ते 30 तारखेपर्यंत आपल्याला 30 अध्यापर्यंत ऐकायला मिळेल. इथे श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदे पद्माधारो सज्जन श्रुते ऐकवत चतुरो 25वा अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी.